नमस्कार, रामकृष्ण हरी, हरिओम हरी, श्री स्वामी समर्थ. अपेक्षा आहे की सगळेजण खूप आनंदात असाल आणि आपण मागच्या भागात बघितले की तुलाधार हा प्रसंग संत नामदेवांनी किती मोठा चमत्कार केलेला आहे आणि संपूर्ण चरित्र आपण संत नामदेवांचं ऐकणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. ह्या चॅनलवरती आपण खूप सारे संतांचे जे भारतात होऊन गेले, महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांच्या जीवनातील चमत्कार आणि त्यांनी समाजाचं कसं हृदय परिवर्तन केलं, मन परिवर्तन केलं, असे अद्भुत प्रसंग आपण ह्या चॅनलवरती आपल्याला नवीन नवीन व्हिडिओच्या स्वरूपात ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जसे की आपण मागच्या भागात बघितले, अद्भुत चमत्कार घडलेला आहे आणि पूर्ण समाज भगवान नाम जप म्हणजे आनंदाने भगवंताचा जप करू लागलेला आहे आणि एकंदरीत भगवंताला वाटले की आता संत नामदेवांची परीक्षा घ्यावी लागेल. तर संत नामदेव हे एकादशी व्रतनिष्ठ होते. म्हणजे एकादशीच्या दिवशी ते कोणतंही अन्न ग्रहण करत नव्हते. जसे की पोळी भाजी बिलकुल नाही. ते एकादशीला फक्त फळ आणि दूधच घ्यायचे. या व्यतिरिक्त काहीही घेत नव्हते. आणि हा त्यांचा नियम खूप वर्षापूर्वीचा होता. तर ह्या नियमाची परीक्षा घेण्यासाठी भगवान विठ्ठलाने एक ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. ब्राह्मणाचं रूप घेतल्यानंतर तो संत नामदेवांच्या घरी गेलेला आहे आणि म्हणाला, ह्या घरात कुणी राहतं का? तेव्हा संत नामदेव बाहेर आले आणि म्हणायला लागले, तुम्ही कोण आहात? तर तो म्हणाला, मी ब्राह्मण आहे आणि खूप लांबून आलेलो आहे, गावावरून प्रवास करून आलेलो आहे आणि मला खूप भोजनाची आवश्यकता आहे. मला पोळी भाजी द्या. तर त्या दिवशी एकादशी असल्यामुळे संत नामदेवांनी सक्त मना केलेला आहे ब्राह्मणाला. म्हणाले की आज एकादशी आहे आणि आम्ही एकादशीला स्वतःही अन्न काही खात नाही आणि दुसऱ्याला पण देत नाही, कारण तसे केल्याने पाप लागते, असे शास्त्रामध्ये विधान आहे. त्यामुळे मी तुम्हाला भोजन तर नाही देऊ शकत, परंतु तुम्हाला फळ आणि दूध मी देऊ शकतो, ते आपण ग्रहण करावं. तेव्हा संत नामदेवांनी ही प्रार्थना केल्यानंतर ब्राह्मणदेव म्हणाले, नाही, मला फळ आणि दूध नाही पाहिजे, मला भोजन पाहिजे, कारण मी खूप प्रवास करून आलेलो आहे आणि मी थकलेलो आहे, मला भोजनाशिवाय चालणारच नाही. तर संत नामदेव म्हणाले की हे ब्राह्मणदेव, मी तुम्हाला भोजन नाही देऊ शकत, फळ देऊ शकतो, मी तुम्हाला देऊ शकत नाही अन्न, काहीही झालं तरी. ब्राह्मण देवतांनी विनवण्या केल्यानंतर जे आसपासचे घरातील लोक होते आणि सर्वच एकंदरीत तिथे सगळी मंडळी जमलेली आहे आणि संत नामदेवांना म्हणू लागली की हे महाप्रभू, हे आपणाकडे ब्राह्मणदेव आपणाकडे जर भोजन मागू राहिले तर तुम्ही यांना भोजन द्यावे, पोळी भाजी द्यावी. तर संत नामदेव म्हणाले, नाही, एकादशीचा नियम ठरलेला म्हणजे ठरलेला. या दिवशी पोळी भाजी खायची नाही म्हणजे नाही आणि कोणालाही खाऊ घालायची नाही. असा नियम खूप वर्षापूर्वीचा आहे आणि तो मी मोडू शकत नाही. मी यांना हवे तर पोळी दूध, आपलं फळ दूध देऊ शकतो, परंतु हे स्वीकार करत नाहीये. तर असं चालू असताना बघा, भगवंताची माया आहे. आसपासचे पण लोक आहेत तिथे, ते पण आपल्या घरातून आणून देऊ शकत होते, परंतु भगवंताची माया आहे. भगवंताला फक्त संत नामदेवांची परीक्षा घ्यायची होती. मायाचं आवरण घातलेलं आहे सगळ्यांना भगवंताने, त्यामुळे कोणाला सुचलं नाही की माझ्या घरातून आणून त्या ब्राह्मणाला द्यावं म्हणून. भगवंत काहीही करू शकतो, केव्हाही काहीही करू शकतो. तो भगवंत आहे आणि भगवंताने ब्राह्मणाच्या रूपाद्वारे संत नामदेवांची परीक्षा घेतलेली आहे.
संत नामदेवांनी साप मना केलेला आहे आणि ब्राह्मण देवता तिथेच पडलेले आहे त्यांच्या दारासमोर व्याकुळ होऊन. खूप तास गेले. तास गेल्यानंतर संध्याकाळ झालेली आहे, तरीही संत नामदेवांनी त्यांना पोळी भाजी दिलेली नाही. आणि इकडे ब्राह्मण देव म्हणजे भगवंत साक्षात खूप व्याकुळता दाखवत आहेत, तडफडत आहेत. आणि असं झालं असताना रात्र चाललेली आहे. सुमारे 10, 11, 12चा टायमिंग असेल. एकादशीचा व्रत होता संत नामदेवांचं, की अर्धरात्र म्हणजे 12 वाजेपर्यंत भगवंताचं कीर्तन करणं, भजन करणं, नामजप करणं. तर ते नामजप करू लागले, कीर्तन करू लागले आणि 12 वाजेपर्यंत त्यांनी जागरण केलं. आणि सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांनी बघितलं की जे आपल्या दारासमोर ब्राह्मणदेव आहेत, म्हणजे सॉरी, ही घटना आहे ती रात्रीच घडलेली आहे. ब्राह्मणदेव व्याकुळ झालेले आहेत. तिकडे संत नामदेव भजन करत आहे आणि ब्राह्मण देवताचा तिथेच मृत्यू होतो. भुकेने व्याकुळ झालेले होते आणि तेथेच ब्राह्मण देवताचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर संत नामदेव यांच्या मनामध्ये किंचितही भय उत्पन्न झालेलं नाही. समाज पूर्ण त्यांना नावं ठेवू राहिला की तुमच्यामुळे एका ब्राह्मणाचा मृत्यू झालेला आहे आणि ब्रह्महत्येचा पाप तुम्हाला लागलेला आहे. तुम्हाला आम्ही समाजातून बहिष्कृत करतो. समाज पूर्ण नाराज झालेला आहे. तरी पण संत नामदेवांनी आपलं भजन चालू ठेवलेलं आहे. आणि असं असतानाही व्रताचं पूर्ण व्रत पालन झाल्यानंतर संत नामदेवांनी स्मशानापर्यंत त्याला घेऊन गेलेलं आहे. जे मृत ब्राह्मण देव आहे त्यांना स्मशानापर्यंत घेऊन गेलेले आहे. तिथे सगळी व्यवस्था स्वतः केली आणि स्वतः त्या लाकडांवर बसलेले आहे स्मशानामध्ये त्या व्यक्तीला घेऊन, ब्राह्मण देवताला घेऊन. आणि स्वतःही पण अग्नीमध्ये स्वाहा होण्याचा विचार त्यांनी पक्का केलेला होता. जसे ते अग्नी द्यायला उठले तसे भगवंत तिथे प्रगट झालेले आहे. भगवान पांडुरंग प्रगट झालेले आहे, जे की ब्राह्मणाचे रूप घेऊन आले होते. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी संत नामदेवांना विचारलं, का रे नामदेवा, तू घाबरला नाहीस का? मी तर तुझी परीक्षा घेत होतो. ब्राह्मणाच्या रूपात मीच होतो. तेव्हा संत नामदेव म्हणाले, हे भगवंत, तुम्ही तर सर्वत्र आहात, मला किंचित मात्र भय नाही. आणि अशा प्रकारे भगवंताने त्यांना आशीर्वाद दिला आणि एकादशी व्रत निष्ठेमध्ये ते सफल झालेले आहेत. आणि संपूर्ण समाजाने ही घटना बघितल्यानंतर संपूर्ण समाज, जो की संत नामदेवांना बहिष्कृत करत होता, नावं ठेवत होता, तोच समाज त्यांच्या शरण आलेला आहे आणि माफी मागू लागलेला आहे. असे अद्भुत प्रसंग संत नामदेवांच्या जीवनात घडलेले आहेत. एके दिवशी संत नामदेव हे भजन कीर्तन करत असताना रात्रीची वेळ होती आणि त्यांना तहान लागलेली आहे. तर ते तहान लागल्यानंतर थोडे दूर गेलेले आहेत. याचे खूप, जसे भक्तमाल ग्रंथामध्ये वेगळा प्रसंग दिलेला आहे, दुसऱ्या शास्त्रामध्ये वेगळा प्रसंग दिलेला आहे. परंतु या प्रसंगाचा सार आपण शेवटी बघणार आहोत. तर तहान लागल्यानंतर ते नदीवर गेलेले आहेत आणि नदीवर जेव्हा ते पाणी प्यायला, रात्रीची वेळ होती आणि पाणी प्यायला जसे वाकले, तिथे खूप सारी भूतं होती. भूत आजही आहेत, खूप लोकांना दिसतात. ज्यांचा राक्षस गण आहे त्यांना भूत दिसतात. आता भूत ही गोष्ट आहे काय? जसे की एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला, भूकंपामध्ये काही लोक गेली, एखाद्याने आत्महत्या केली, तर हे सगळे भूत होत असतात. कारण त्यांची अवधी पूर्ण झालेली नसतानाही त्यांचा मृत्यू झालेला आहे.
किंवा स्वतः त्यांनी आत्महत्या केलेली आहे, तर हे सगळे प्रेत होतात. हे प्रेत म्हणजे ज्यांना आपण भूत म्हणतो. आणि ते भूत जेव्हा संत नामदेवांना दिसले, तर त्या भूताने खूप मोठे हात केलेले आहे. इतके मोठं विकराळ रूप त्याने दाखवलेलं आहे संत नामदेवांना, परंतु संत नामदेव हे साक्षात संत होते, ब्रह्मज्ञानी संत होते, ईश्वराचा अवतार होते. त्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटलेली नाही. तर त्यांनी एक वाक्य म्हटले, त्याचे सुंदर दोहा आहे, भले पधारो लंबकनाथ, भले पधारो लंबकनाथ. जमीन से लेके स्वर्ग तक तुम्हारे लंबे हाथ, भले पधारो लंबकनाथ. असे दोहा म्हटल्यानंतर संत नामदेवांना त्या भूतामध्ये भगवान पांडुरंगच दिसला, दुसरं कोणीच दिसलं नाही. आणि ही भावना त्यांची दृढ असल्यामुळे भगवंत स्वतः तत्क्षणी त्या भूतामधून प्रगट झालेले आहे. त्या भूताचा उद्धार होऊन गेलेला आहे. स महात्मा सुदुर्लभ, जसं भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, असा महात्मा दुर्लभ आहे जो चराचरामध्ये मला बघतो. तर संत नामदेवांनी त्या प्रेतामध्ये पण भगवंताला बघितलं, त्या प्रेताचा उद्धार होऊन गेला. आणि त्याचबरोबर एका कुत्र्यामध्ये पण भगवंताला बघितलं आणि त्या कुत्र्याचा पण उद्धार होऊन गेला. असे अद्भुत प्रसंग संत नामदेवांच्या जीवनातले आहेत. हा प्रसंग आपल्याला कसा वाटला जरूर कळवा कमेंटद्वारे. आणि हा प्रसंग आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आत्तापुरते एवढेच. रामकृष्ण हरी. हरिओम हरी. श्री स्वामी समर्थ. नारायण.